नमस्कार भावांनो, मी रोहने. आजची कथा माझ्या उडगे काकांची आहे. एकदा ते आणि मी रेल्वे प्रवास करीत होतो आणि त्या प्रवासात त्यांनी एका बाईसोबत जबरदस्त घेतला. तर भावांनो, ही कथा 9 वर्षापूर्वीची आहे. मी, माझे आई बाबा एका खेडेगावात राहायचे. माझे वडील मोठे होते आणि त्यांच्यापेक्षा लहान 3 काका होते आणि एक आत्या होती. गावात आमची शेती होती, पण माझे बाबा आणि 2 लहान काका हेच शेती करायचे आणि माझे सर्वात लहान काका, त्यांचे नाव उडगे, शहरात नोकरीला होते. ते दिसायला सुंदर, रंगाने गोरे, मजबूत बांध्याचे होते. त्यांचेही लग्न झालेलं होतं. माझी काकूही जबरदस्त देखणी, सिनेमातल्या नटीसारखीच सुंदर मिळाली होती. त्यांना 2 मुले होती. सर्व काही आनंदी होते, पण काकांचे किस्से खूपच मजेशीर होते. त्यांनी त्यांच्या शरीर सौंदर्याचा पुरेपूर फायदा घेतला होता. तरुणपणात ते बऱ्याच महिला मुलींसोबत खेळले होते. माझी काकूंनाही त्यांनी प्रेमानेच मिळवली होती, पण त्यांच्या तरुणपणात लागलेला छंद आजही काही कमी झालेला नव्हता. कारण मी त्यांच्याबद्दलचे फक्त असे किस्से ऐकलेले होते, पण प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेलं नव्हतं. आणि त्या रात्री मी त्यांना तिच्यासोबत खेळताना पाहिलं आणि तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला, माणूस या खेळासाठी किती आसुसलेला असतो. तो हे कधीच पाहत नाही समोरची व्यक्ती कशी आहे. त्याला फक्त तिच्यासोबत खेळायचं असतं आणि आपल्या तहानलेल्या मनाला तृप्त करायचं असतं. काकांना गावी आले तसं मला खूप आनंद झाला, कारण ते माझ्याशी खूपच फ्रेंडली असायचे. मला त्यांच्याबरोबर बोलायला फिरायला खूपच भारी वाटायचे. माझ्या मधल्या दोन्ही काकांपेक्षा ते कितीतरी चांगले होते. त्यामुळेच ते कधीही गावात आले तर मला घेऊनच फिरायचे. ते जसे गावात आले होते तसं मला बोलले की त्यांच्या मित्राकडे वास्तुशांतीची पूजा आहे आणि तिथं ते मला घेऊन जाणार आहेत. मी लगेच होकार दिला. आम्हाला रात्रीच्या ट्रेनने जायचं होतं. तसं आम्ही दोघे काकापुतणे स्टेशनवर आलो. रात्री 9:30ची ट्रेन होती. त्यांच्या 1 तास आधीच आम्ही स्टेशनवर आलो. स्टेशन जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणासाठी आलो होतो. जेवणाआधी काकांनी थोडी टॉनिक घेतली, कारण त्यांना दररोज रात्री थोडीशी घ्यायची सवय होती. आमचं जेवण छान झालेलं होतं आणि आम्ही लगेच स्टेशनवर आलो. तिकीट काढले होते आणि 10-12 मिनिटांनी आमची ट्रेन आली. ट्रेनमध्ये तशी काही गर्दी नव्हती. काकांनी आम्हा दोघांसाठी बरोबर सीट शोधून काढली होती आणि आम्ही निवांत बसलो. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. खिडकीतनंही छान गार वारा येत होता. जेवणही चांगलं झाल्यामुळे माझे डोळे आपोआप लागत होते आणि मी काकांच्या खांद्यावर डोकं ठेवलं तसं मी कधी झोपलो मलाही कळलं नाही. जवळपास 1 तासांनी मला अचानक जाग आली आणि माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं. समोर एक बाई बसलेली होती. ती वयाने 40च्या आतली असेल. रंगाने काळी, दिसायला बरी होती. तब्येतीनेही चांगली दिसत होती. तिच्या शेजारी एक 6-7 वर्षाचा मुलगा बसलेला होता. ती आणि माझे उडगे काका हे मस्त गप्पा मारण्यात मग्न होते. सुरुवातीला मला त्यांच्या फक्त गप्पाच वाटल्या, पण त्या गप्पा नव्हत्या. त्यांचं दुसरंच काहीतरी बोलणं सुरू होतं, कारण ती माझ्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने अधूनमधून पाहत होती आणि काकांना सांगत होती की मी त्यांचं बोलणं ऐकतोय. पण काका त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत तिच्याशी बोलण्यातच व्यस्त होते. त्यांच्या गप्पांना अर्धा तास झालेला होता, तरी त्यांचं बोलणं काही संपत नव्हतं. मी आता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा डोळे मिटले आणि झोपी गेलो. 8-10 मिनिटांपर्यंत
तर मला काही झोप आली नाही. मग कधी मला झोप लागली हे मलाही कळलं नाही. काकांनी मला उठवलं. आता मी गाढ झोपेत होतो आणि पुन्हा डोळे मिटले आणि झोपलो. पण काकांनी मला हलवून उठवलं आणि ते मला म्हणाले, रोहने, मी टॉयलेटला जाऊन येतोय. तोपर्यंत या मुलाकडे लक्ष ठेव. मी थोडा विचारात पडलो. समोर पाहिलं तर ती बाई तिच्या सीटवर नव्हती आणि तो मुलगा त्या सीटवर झोपलेला होता. माझ्या डोळ्यात झोप मावत नव्हती आणि काकांनी मला त्या मुलावर लक्ष ठेवायला सांगितलं. काका मला सांगून लगेच निघून गेले. मी ट्रेनच्या मागे पुढे पाहिलं. सर्व लोक झोपले होते. मी घड्याळ पाहिले तर 12:10 झाले होते आणि मला काकांवर थोडा डाऊट आला, कारण ती बाई तिच्या सीटवर नव्हती. मी पुन्हा त्या मुलाकडे पाहिलं. तो बिचारा शांत झोपला होता. पण माझी झोप मात्र पूर्ण उडाली होती, कारण मी जर झोपलो आणि हा मुलगा जर उठला तर, म्हणून झोपण्याचं टाळलं आणि त्या मुलाकडे तर कधी टॉयलेटकडे लक्ष ठेवून होतो. काकांना 20-25 मिनिट व्हायला आले होते तरी अजून ते परतले नव्हते आणि ती बाई तर आलेलीच नव्हती. मी उठून उभा राहिलो आणि मागे पाहिलं. मागे सर्व लोक शांत झोपले होते. पुढेही पाहिलं, सर्व डबाही झोपलेलाच होता. 12:30 पाऊण वाजायला आले होते. काकांना जाऊन बराच उशीर झाला होता, म्हणून मी त्या मुलाला तसंच सोडून त्यांना पाहायला टॉयलेटकडे गेलो. आमच्या डब्याचे दोन्ही टॉयलेटमध्ये काका नव्हते. आता मला पूर्ण खात्री झाली होती, काका आणि त्या बाईमध्ये काहीतरी बोलणं झालं असेल आणि ते दोघी सोबतच असतील. आमच्या पुढच्या डब्यात गेलो. तो डबाही पूर्ण शांत झोपला होता. सर्व शीट बारकाईने पाहिलं. टॉयलेटही चेक केले, तेही मोकळे होते. आता मी तिसऱ्या डब्यात एंट्री केलेली होती. तो डबा पूर्ण खाली दिसत होता आणि मी त्या डब्याच्या अर्ध्या सीट ओलांडल्या तेव्हा मला काकांचा आवाज ऐकू आला. ती बाई ही काकांसोबतच होती. मी थोडी हिंमत केली आणि अजून पुढे गेलो आणि बाई काकांना बोलत होती, अहो सोडा आता, बस झालं, किती करणार आहात. तिकडे माझा मुलगा आणि तुमचा पुतण्या उठला तर, आणि ते आपल्याला शोधत इकडे आले तर काय होईल. काका तिला म्हणत होते, अगं मी त्याला सांगून आलेलो आहे, तो नाही येणार इकडे, तू काळजी नको करू. आणि तसंही तू कितीही नकार दिलास तर मी अजून 2दा तरी तुला सोडणार नाही. ती म्हणाली, मग आवरा ना पटकन, मला खूप भीती वाटते. कोणी दुसरं आलं आणि त्यांनी असं पाहिलं तर दोघांचीही इज्जत जाईल. हुडगे काका तर हुडगे काका होते. त्या बाईला काही लवकर सोडणार नव्हते. जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत तरी. हुडगे काकांना त्या बाई फक्त मिळायला हवी, मग ती कशीही असो. तिच्यासोबत चांगलं खेळायचं, मगच सोडायचं. मी जवळपास 10 मिनिटं त्यांचं सर्व काही पाहत होतो. हुडगे काका त्या बाईसोबत पूर्ण जोशाने खेळत होते. तसं माझ्या मनात एक प्रश्न राहून राहून येत होता. ती बाई रंगाने काळी होती तरी देखील काका तिच्यासोबत इतका आनंद घेत होते. मला काहीच कळत नव्हतं की काका एवढे सुंदर गोरेपान आणि ती बाई इतकी काळी तरी ते तिच्यासोबत त्या गोष्टीचा आनंद घेत होते. आणि मी, आमच्या गावातली मुलगी विरदा, तीही हिच्यासारखीच काळी आहे पण दिसायला बरी आहे. तिलाही मी खूपच आवडतो. तीही माझ्यासोबत बोलताना खूपच चेष्टा मस्करी करते, पण मला तिचा रंग आणि ती आवडत नाही आणि ती माझ्याजवळ येण्याचा नेहमी प्रयत्न करते, पण मी तिला दूर करतो, नाहीतर तिच्यापासून दूर जातो. ती मला जराही आवडत नाही. पण इथे तर काका तशाच रंगाच्या बाईसोबत घेत होते. मीही विचार केला, विरदासोबत असाच खेळ खेळायचा. तर मित्रांनो, माझ्या आणि विरदाचा खेळ कसा आणि कुठे होतो की अजून दुसरं काही होतं ते सर्व आपण पुढच्या भागात ऐकू. तर कशी वाटली ही कथा मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर
आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया दुसऱ्या जबरदस्त भागात.